आजचा व्हिडिओ त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे। आम्ही कुणाचं तरी मोटिवेशनल भाषण ऐकतो आणि स्पर्धा परीक्षेच्या प्रेमात पडतो। मग पुस्तक घेऊन आम्ही पुण्यासारख्या किंवा मोठं एज्युकेशन हब असणाऱ्या शहरामध्ये जातो। सुरुवातीचे 1-2 वर्ष असेच निघून जातात। नंतर कुठली तरी प्री एक्झाम पास होते, पुढच्या वर्षी मेन एक्झाम निघते आणि तिसऱ्या वर्षी कोणतीच एक्झाम निघत नाही। कारण इथं कॉम्पिटिशनच एवढी की काही मोजक्या जागासाठी लाखो विद्यार्थी रणांगणात उतरलेले असतात। वर्षामागून वर्ष निघून जातं, लाखभर रुपयांचे पोहे व चहा पिऊन होतो, पण रिझल्ट मात्र येत नाही। मग आपल्याच लायब्ररी मधल्या एखाद्या मुलीसोबत ओळख होते, त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं। 1-2 वर्ष असंच निघून जातं आणि पुन्हा ब्रेकअप होतो। बोटावर मोजावी इतकीच मुले सिलेक्ट होतात। क्लासेस वाले सुद्धा त्यांचेच फोटो अभिमानाने मिळवत असतात आणि हजारो विद्यार्थी फेल होतात, तरी त्यांची जबाबदारी स्वीकारायला ते तयार नसतात। 30-35 वर्ष वय झाल्यानंतर लक्षात येतं आता थांबलं पाहिजे, पण तेव्हा वेळ निघून गेलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला समजावून घेणारं कोणीच नसतं, मग घरचे सुद्धा। म्हणून मित्रांनो, स्पर्धा परीक्षा करू नका असं मी तुम्हाला कधीच सांगणार नाही। तुम्हाला निगेटिव्ह करतो असंही नाही, पण शेकडो विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने हे बोलण्याचं धाडस करतोय। मित्रांनो, या ट्रॅपमध्ये अडकू नका, बाकी जीवन खरंच सुंदर आहे।